बाबूजी देशमुख वाचनालयाची नवरात्र व्याख्यानमाला, ज्ञानाची परंपरा, विचारांची गंगा। गेल्या तब्बल 77 वर्षापासून अखंड सुरू असलेली सुसंस्कारित परंपरा बाबूजी देशमुख वाचनालय अकोला यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमाला यंदाही सुरू होते। यावर्षी ही ज्ञानदीप प्रज्वलित करण्यासाठी प्रबुद्ध वक्ते विचार मंथनाचा महायज्ञ घडवणार आहेत। कार्यक्रमाची वेळ दररोज पहाटे 6 वाजता। स्थळ बस स्टँड चौक, प्रमिलाताई ओक हॉल। व्याख्यानमालेचा कार्यक्रम शनिवार 4 ऑक्टोबर अरुण खोरे पुणे, यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र। रविवार 5 ऑक्टोबर देवकुमार अहिरे पुणे, आधुनिक महाराष्ट्रातील धर्मचिंतन आणि धर्मचिकित्सा। सोमवार 6 ऑक्टोबर देवकुमार अहिरे पुणे, सत्यशोधक, आधुनिकता आणि परंपरेचं पुनर्चिंतन। मंगळवार 7 ऑक्टोबर ज्ञानेश्वर वाकुडकर, नागपूर, उद्याचा महाराष्ट्र कसा असावा। बुधवार 8 ऑक्टोबर ज्ञानेश्वर वाकुडकर, नागपूर, कधी कृष्ण कधी बुद्ध, विचारांचे संगम। गुरुवार 9 ऑक्टोबर श्रुती तांबे पुणे, 21व्या शतकातील भारत, स्वप्न आणि भविष्यवेध। शुक्रवार 10 ऑक्टोबर अनवर राजन पुणे, समतेच्या दिशेनं। शनिवार 11 ऑक्टोबर अनवर राजन पुणे, हिंदू मुस्लिम प्रश्न आणि राष्ट्रीय एकात्मता। रविवार 12 ऑक्टोबर प्राध्यापक रितीश नवसागरे पुणे, भारतीय संविधानाचे 75वे वर्ष, चिंतन आणि आकलन। काव्यात्मक स्पर्धा, विचारांची उधळण, ज्ञानदीपांचा प्रकाश, प्रत्येक व्याख्यानात दडलेला समाजाचा आभास, धर्म, समता, एकात्मतेचा मार्ग, संविधानाच्या वाटेवर भविष्याचा भार। या व्याख्यानमालेत सहभागी होऊन कानातून मनापर्यंत पोहोचणाऱ्या विचारांचा ठेवा घ्यावा, असं आवाहन बाबूजी देशमुख वाचनालय अकोला येथील सर्व कार्यकारिणीनं जागरूक नागरिकांना केलं आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।